सकल नाभिक समाजाच्या वतीने आज मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। पुणे लोकसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आणि या अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा विविध समाज जे आहेत ते विविध उमेदवारांना पाठिंबा देताना पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने सकल नाभिक समाजाच्या वतीने आज मुरलीधर अण्णा यांना पाठिंबा दिलाय। त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल, यांना पाठिंबा दिला, खूप मोठा समाज आहे, काय भावना आहेत आता? मी सर्वप्रथम सकल नाभिक समाजाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन की या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी आज आम्हाला पाठिंबा देत आहेत, विश्वास ठेवत आहेत। खरं तर पुण्यामध्ये सर्व समाज आज गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहत असाल की समाजातल्या प्रत्येक स्तरामधनं पाठिंबा मिळतोय, सहकार्य मिळतोय, सहभाग मिळतोय। तसंच वेगवेगळे सगळे समाज शहरातले, म्हणजे कुठलाच समाज आज असं नाही की तो आमच्या सोबत नाही आहे। त्यामुळे मला आज या सगळ्याच्यामध्ये आमच्या 12 बलुतेदार जी संघटना आहे त्या माध्यमातून आज आमच्या नाभिक समाजाच्या माध्यमातून पाठिंबा मिळतो आहे। मला असं वाटतं की शेवटी हेच वास्तव आहे, हे सत्य आहे की मोदीजींच्या सरकारनं जे काही काम गेल्या 10 वर्षामध्ये केलं आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार त्याच्यामध्ये केला आहे आणि त्यामुळंच आज प्रत्येक घटक आज आमच्याशी जोडला गेला आहे, जोडला जातो आहे, आमच्याबरोबर उभा राहतो आहे। हे मला असं वाटतं आमच्या निवडणुकीचं जे काही यश आहे त्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे। अण्णा, शेवटचे 24 तास राहिलेत प्रचाराचे, काय सांगाल, काय भावना आहेत आणि प्रचार कुठपर्यंत आला आहे आता? लवकर संपावं असं वाटतंच। गेले 2 महिने जवळजवळ हा सगळा प्रचार पुणे शहरात सुरू आहे आणि मला असं वाटतं की जितका म्हणून प्रयत्न शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या पुणेकरांपर्यंत, प्रत्येक पुणेकरांपर्यंत पोचण्याचा करायचा तेवढा केला आहे आम्ही। मोदीजींनी केलेलं काम, भविष्यातलं पुणे कसं असेल याच्यासाठीचा केलेला संकल्प, केलेला विचार हे पोचवण्याचं काम आम्ही प्रत्येक पुणेकरांपर्यंत केलं आहे आणि मला विश्वास आहे की आमच्याबरोबर आज पुणेकर आहेत। मोठ्या मताधिक्याने आम्ही ही जागा जिंकू। अण्णा, एकच शेवटचं तुम्हाला असं सांगू इच्छिते की सध्या महाराष्ट्रातल्या 3 टप्प्यातलं इलेक्शन झालं, मात्र मतदानाचा टक्का खूप घसरला आहे। तुम्ही एक मतदार म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून म्हणा, काय आवाहन कराल सर्वच पुणेकरांना की मतदानाचा टक्का आपला तरी वाढला पाहिजे? खूप महत्त्वाचं आहे। आपली लोकशाही, आपल्या देशाची लोकशाही जगामध्ये एक आदर्श आहे आणि ही लोकशाही जर भक्कम करायची असेल, सुदृढ करायची असेल तर मला असं वाटतं त्यासाठी प्रत्येकानं जो मतदाराचा अधिकार दिला आहे, मतदानाचा अधिकार दिला आहे, ते एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून ते बजावलं पाहिजे। त्यामुळे जितके मोठ्या प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणात मतदान होईल तितकं या देशाच्या लोकशाहीसाठी ते पूरक आहे, आवश्यक आहे असं मी म्हणेन। त्यामुळे पुणेकरांना सुद्धा मी आवाहन करेन की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये, खूप मोठ्या प्रमाणात की आपण मतदान केलं पाहिजे। नक्कीच नाभिक समाजाच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्यात आला आहे। समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी हा पाठिंबा नेमका का दिला आहे हे जाणून घेऊया। आज संपूर्ण भारतामध्ये नरेंद्र मोदींची प्रचंड मोठी लाट आहे आणि भारताचा विचार करता संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव नरेंद्रभाई मोदी यांनी चांगल्या पद्धतीने उंचावलेलं आहे आणि भविष्यकाळातही चांगल्या पद्धतीच्या विकासाच्या योजना नरेंद्र मोदी साहेब राबवतील याच्याबद्दल आमच्या मनात विश्वास आहे। या कारणामुळे आम्ही आपल्या पुण्यनगरीचे भाजपचे उमेदवार माननीय मुरली अण्णा मोहोळ यांना आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। पाठिंबा देत असताना सकल नाभिक समाजाच्या वतीने हा मी पाठिंबा दिलेला आहे। हा पाठिंबा देत असताना गेल्या 3 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी सरकार असेल, आपलं महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं जे सरकार आहे, या सरकारने नाभिक समाजाबद्दल ज्या ज्या भूमिका घेतल्या किंवा विशेषतः 12 बलुतेदारांबद्दल ज्या भूमिका घेतल्या त्याचा विचार करता या सगळ्याचा परिपाक म्हणून आज या ठिकाणी आपण हा भविष्यात मिळणार आहे। विश्वकर्मा योजनेतनं कुशल कारागीर घडण्याचं काम होणार आहे, त्यांना लोन देखील मिळणार आहे आणि लोन मिळाल्यानंतर त्यांच्या दुकानाची अवस्था सुधारून एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय ते उभा करतील याबद्दल आमच्या मनात विश्वास आहे। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी विश्वकर्मा योजना तिचं स्वागत देखील केलं होतं आणि त्याचा लाभ आमचे महाराष्ट्रातले नाभिक बांधव घेत आहेत, पुण्यनगरीतले बरेचसे लोक घेत आहेत। त्या योजना लवकरच कार्यान्वित होतील अशी आमची देखील अपेक्षा आहे। दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट, प्रतापगडावरील जी जिवाजी महाले स्मारक आहे, या स्मारकाची मागणी गेले अनेक वर्ष प्रलंबित होती आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातनं महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे, सकल नाभिक समाजाचे, 12 बलुतेदार संघटनेचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते। ते देखील यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ते स्मारक त्या ठिकाणी मंजूर झालं आणि नुसतं मंजूर नाही झालं तर त्याला निधी दिला, जागा दिली आणि ते स्मारक लवकरच होईल। या सगळ्याचा परिपाक म्हणून आज या ठिकाणी
पुण्यनगरीचे जे उमेदवार आहेत ते मुरलीधर अण्णा मोहोळ जे एक सुसंस्कृत नेतृत्व आहे, जे एक कलाप्रिय नेतृत्व आहे, त्यांनी ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळात काम केलं, ज्या पद्धतीने पुण्याला सावरलं, तर ते सर्व पाहता आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आज निर्णय घेतला की आदरणीय मुरलीधर मोहोळ अण्णा यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही पाठिंबा नुकताच दिला. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल, जेव्हा तुम्ही पाठिंबा देताय तेव्हा काहीतरी तुमची अपेक्षा असेल, तुमच्या काही मागण्या असतील, तर नेमक्या काय मागण्या आहेत आणि अण्णांशी तुमची त्या संदर्भात काही चर्चा झाली का? चर्चा म्हणजे यापूर्वी अण्णांचा आमच्या समाजाला किंवा इतर समाजाला भरपूर प्रमाणात त्यांनी पाठबळ दिलेलं होतं. 2 वर्ष ते महापौर होते. या कालावधीमध्ये त्यांनी स्वतः कोरोनाबाधित असूनसुद्धा पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून त्यांनी पहिलं शहराला महत्त्व द्यायचं म्हणून जे काय कोरोना पीडित होते किंवा कोरोना बाधित होते, परत ज्यांना कोरोना होण्याची शक्यता होती अशांसाठी ते मदतीला धावून गेले की बाबा त्यांच्या घरचे सुद्धा 6 मेंबर कोरोनाबाधित झालेले असताना त्यांनी पहिलं घरी लक्ष न देता प्रथम आपलं शहर महत्त्वाचं आहे, आपले मतदार महत्त्वाचे आहेत, आपले नागरिक महत्त्वाचे आहेत असं त्यांनी सगळीकडे ध्यान देऊन सगळीकडे त्यांनी जम्बो कोविड सेंटरला भेट दिली. तिथे नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्धता, मग ते वॅक्सिन असेल किंवा इतर काही मदत लागली, कोणाला काय रूम भेटत नाही, कॉट भेटत नाही वगैरे वगैरे, तिथे त्यांनी लक्ष दिलं. प्रामुख्याने त्यांनी आम्ही समाजाने त्यांना पाठिंबा द्यायचा असं कारण की पूर्वी पण आमच्या मेळावे झाले, काही अडीअडचणी होत्या की जेणेकरून कोरोनामध्ये आमची दुकानं बंद होती. आमच्या समाजाला भरपूर प्रमाणात त्यावेळेस टार्गेट करण्यात आलं होतं की बाबा अशामुळे हे असं वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर काही जणांनी फाशी पण घेतली होती. काही जणांशी म्हणजे घरगुती प्रॉब्लेम निर्माण झाले होते की आता आपण 2 महिने 6 महिने आपलं कसं काय होईल. 2 वर्ष कोरोना होता. यामध्ये सुद्धा अण्णांनी स्वतः रस्त्यावर उतरून आम्हाला समाजाला भरपूर मदत केली. मंथली आम्हाला जे काय धान्य असेल, हे असेल, रेशन असेल, सर्व मदत त्यांनी केली. सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये आणि गुजरातमध्ये केशशिल्पी महामंडळाची रचना केली, तशी संपूर्ण देशभरात केशशिल्पी महामंडळाची रचना करण्यात यावी. राष्ट्रसंत संत सेनाजी महाराज यांचं जे बांधवगड इथे स्मारक आहे मध्य प्रदेशात, तर ते आत्ता संपूर्ण वन्य संरक्षणामध्ये असतं. त्या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी काढावी लागते. तर त्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्मारक बांधून पायथ्याला त्या ठिकाणी एक मोठा महोत्सव मध्य प्रदेश सरकारने करावा आणि ते करण्यासाठी मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी या माध्यमातून केंद्र सरकार असेल, मध्य प्रदेश सरकार असेल, यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी. दुसरं, भाई कोतवाल जे आपले हुतात्मा झालेले आहेत त्या भाई कोतवालांना भारतरत्न द्यावा, ही आमची बरेच वर्षाची संपूर्ण महाराष्ट्राची नव्हे संपूर्ण देशभरातील कार्यकर्त्यांची मागणी. जसं भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांना दिला तसाच भारतरत्न पुरस्कार हा भाई कोतवाल यांना द्यावा. आणि विशेषतः जे केंद्रामध्ये OBC मंत्रालय स्थापन व्हावं, जातनिहाय जनगणना व्हावी, या दोन्ही गोष्टी करण्यासाठी आम्हाला आदरणीय मुरलीधर मोहोळ मदत करतील असा त्यांनी आम्हाला थोडा विश्वास दिल्यामुळे या ठिकाणी अनेक या समाजाच्या ज्या काही छोट्या मोठ्या मागण्या आहेत, विशेषतः समाजाला SCच्या सवलती मिळाव्यात, त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये समाजाला संरक्षण मिळावं आणि तशा पद्धतीचे कायदे केंद्रामध्ये करावेत, या अशा काही आमच्या मागण्या आहेत. त्याचं निवेदन मगाशी आम्ही त्यांना दिलं आणि त्यांनी देखील त्याच्यावर सकारात्मकता दाखवली. त्याबद्दल मी त्यांचा खरंच मनपूर्वक समाज म्हणून ऋणी आहे आणि भविष्यामध्ये देखील आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, ते देखील आमच्या पाठीशी असलेला आम्हाला विश्वास आहे. म्हणून आज या ठिकाणी आमच्या या मागण्यांना न्याय मिळेल असा विश्वास असल्याने आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय की प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. विविध समाज जे आहेत ते विविध उमेदवारांना पाठिंबा दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे सकल नाभिक समाजाच्या वतीने आज मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्यात आला आहे आणि हेच सगळे समाज जे आहेत ते पुण्याचा खासदार निवडण्यामध्ये खूप प्रामुख्याची भूमिका दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण लोकसंख्या मोठी आहे आणि या सगळ्या मतांचा थेट परिणाम जो आहे तो पुणे लोकसभेच्या निकालावरती पडणार आहे. त्यामुळे सध्या अनेक समाज जे आहेत ते विविध उमेदवारांच्या पाठीशी उभे राहताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आज नाभिक समाजाने मुरलीधर मोहोळ यांना आपला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.